नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चित्रकला परीक्षा या परीक्षेसाठी स्मरणचित्र हा एक विषय असतो। चित्रकला परीक्षेमध्ये ग्रेड असते ABC, ज्यामध्ये हा विषय असतो। तर या विषयाची संपूर्ण माहिती आपण आता घेऊया। कोणत्याही विषयाला सुरुवात करताना त्या विषयामधल्या सगळ्या बारकावे किंवा सगळ्या बारीक-सारीक गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपण या विषयाची माहिती घेऊया। ग्रेड परीक्षेतील विषयांपैकी बहुतेकांना आवडणारा, त्यांना आकर्षित करणारा एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे स्मरणचित्र। विविध गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करणे, वेगवेगळ्या प्रसंगांची स्मृतीमध्ये साठवण करणे, भिन्न भिन्न हालचालीच्या वेळी होणारी शरीराची ठेवण लक्षात ठेवणे आणि वेळोवेळी या साऱ्या तपशिलांचे जलद रेखाटन करणे, या सर्व बाबी उत्तम स्मरणचित्र चितारण्यासाठी आवश्यक आहेत। सराव करताना मानवी हालचालींकडे विशेष लक्ष द्यावे। चालणारा माणूस, धावणारा माणूस, बसलेला माणूस, झोपलेला माणूस यांच्या हालचाली रेखाटनात आणण्याचा प्रयत्न करावा। लहान मुलांचे, तरुणांचे, मोठ्यांचे पोशाख विशेष करून अभ्यासावे। त्यातली विविधता रेखाटताना आणण्याचा प्रयत्न करावा। सदरा, लेंगा, धोतर, सुरवार, टी-शर्ट, पॅन्ट, जीन्स, हाफ पॅन्ट, बरमुडा पॅन्ट, लुंगी, फेटा, टोप्या, साडी, पंजाबी ड्रेस, फ्रॉक यांची वैशिष्ट्ये नोंद करून ठेवावी। जेव्हा एखादा प्रसंग चित्रित करायचा असतो तेव्हा आपल्या आठवणींना उजाळा द्यावा लागतो। अशा आठवणीत आपल्या मनातील तपशिलांची भर घालून किंवा त्यात थोडाफार बदल करून तो प्रसंग किंवा ते मानसचित्र कलात्मक रीतीने सौंदर्यपूर्ण आणि आल्हाददायक बनवणे म्हणजे स्मरणचित्र रेखाटन होय। स्मरणचित्रांच्या पूर्वतयारीसाठी भरपूर निरीक्षणे व भरपूर रेखाटने म्हणजे स्केचिंग या गोष्टी आवश्यक आहेत। हे मूलभूत तत्व लक्षात घेऊन तुम्हाला अनेक चित्र दिसतील, त्यांची रेखाटने करा। छापील चित्रे, छायाचित्रे, प्रत्यक्ष व्यक्ती रेखाटन, पेन्सिल, पेन, बॉलपेन अथवा थेट ब्रश यासारख्या विविध माध्यमांद्वारे आपल्याला हे सगळं कागदावर उतरवता आलं पाहिजे। आता आपण जाणून घेऊया की विद्यार्थी नेमके कुठे चुकतात। बघा, बहुतेक विद्यार्थी रेखाटनाला सुरुवात करताना कागदाच्या आकाराचा विचार न करता एकदम चित्रातील व्यक्तींचे नाक, डोळे इत्यादी तपशील बारकाव्याने व ठळकपणे काढण्यास सुरुवात करतात। असे केल्यामुळे कधी-कधी कागदाच्या आकाराच्या मानाने चित्र फार मोठे होते, तर कधी-कधी ते फारच लहान बनते। काही वेळा चित्रातील व्यक्तींचे डोके मोठे व धड फारच लहान, खुरटे असे चित्र निर्माण होते, मग खाडाखोड करावी लागते। या उलट चित्रातील व्यक्तींचा आकार फारच लहान झाल्यास उरलेला कागदाचा भाग मोठ्या प्रमाणावर मोकळा राहतो। अशा मोकळ्या जागा झाड, घर वगैरे काहीतरी बिनमहत्त्वाच्या गोष्टींनी भरण्याचा प्रयत्न केला जातो। परिणामी संपूर्ण चित्रात प्रमुख बाबीला गौण स्थान प्राप्त होते। असे होता कामा नये। तसेच अनेक विद्यार्थी चित्र फार कोरून व तपशीलवार काढतात। उदाहरणार्थ पहा, कपड्यावरील डिझाईन, केसांच्या रेषा, घराची कौले, झाडाची पाने, फुले इत्यादी। साहजिकच बराच वेळ हे रेखाटन करण्यात जात असल्यामुळे चित्राचे रंगकाम अपूर्ण राहते। स्मरणचित्र रंगवताना बरीच मुले केसांसाठी काळा रंग वापरतात। केस काळ्या रंगाने रंगवल्यास ते नैसर्गिक वाटत नाही व रंगकाम बटबटीत होते। त्याऐवजी गडद निळा व तपकिरी रंगाच्या समप्रमाणाच्या मिश्रणाने गडद करडा रंग बनवून त्याने केसाचे रंगकाम करावे। तसेच त्वचेच्या रंगकामासाठी त्वचेचा रेडीमेड रंग न वापरता विविध रंगांच्या मिश्रणाने त्वचेचा रंग बनवून तो वापरावा। फिका, मध्यम व गडद त्वचेच्या छटांचा रंग कसा बनवावा याचा थोडासा अभ्यास करावा। आता काय चुका अजून होतात ते पाहूया। या चुका तुम्हाला टाळायच्या आहे।
आपण पाहू शकतो चित्र 1. चित्रातील व्यक्ती फार लहान आकाराच्या काढल्याने घर, झाडे इत्यादी बिनमहत्त्वाच्या वस्तूंना प्राधान्य मिळाले आहे व मुख्य विषयाला गौण स्थान प्राप्त झाले आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चित्रातील व्यक्ती आवश्यक तेवढ्या मोठ्या आकाराच्या काढल्यामुळे मुख्य विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण पाहू शकतो या पद्धतीने जर आपण स्मरणचित्राची माहिती घेऊन जर आपण त्याचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही याच पद्धतीने अभ्यास करा आणि येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये जी एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम आहे त्याची तयारी आत्तापासूनच करा. शेवटी कला हा सरावाचा भाग आहे. तुम्ही जर कलेची साधना केली तर ती नक्कीच तुम्हाला आत्मसात होईल आणि तुम्हाला चांगली ग्रेड मिळेल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल फॉलो करा. धन्यवाद.